आपल्याला सगळ्यांची गुरुगुरू व्यक्त करतो आम्ही की आम्हाला यायला उशीर झाला, अडचण होता म्हणून यायला उशीर झाला. परंतु सगळ्या गावकऱ्यांना मी एक आवाहन करतो. माझ्या भावाला त्या लोकांनी संपवलं इथल्या मातीतली होता, माती लक्षात घ्या, इथली माती होती, माती बाहेरची नाही, जिल्ह्यातली नाही. आणि जे तुम्ही आज करायला लागलात ते माझे मी स्वाभिमानाने सांगतो. आज देखील आमच्या गावकरी आहेत, संघटनाही त्याचं काय बसून झालेलं आहे. तर मला 3 दिवस गावाला काय केलं न्यायासाठी हे खरंच माहीत नव्हतं. मला एका जागेवर बसवलं होतं. मला माझ्या भावाचं मी हत्या केली होती ती म्हणजे काय माझ्यावर दुःखाचा डोंगर होता, काय गावावर होता याचं तुम्ही म्हणजे असं इमॅजिन करू शकत नाही की काय परिस्थिती होती बघायला. जे आज तुम्ही माझ्या त्यांच्यासोबत उभारलात सगळे, जेवढे लोक मला ऐकतात किंवा जेवढे लोक इथं आले त्यांनी शपथ घ्या त्यावेळेस तुम्हाला 20 महिन्यापूर्वी जे जमलं नाही ते याच्यानंतर कमीच कमी आता ती बघून ज्ञानेश्वरीताई त्याच्यानंतर काही त्यांच्या न्यायाच्या भूमिकेमध्ये न्याय मिळेपर्यंत आपल्याला कुणाला भांडायचं नाही, आपल्याला कुणाला अडचण आणायची नाही. आपल्याला ज्यांनी आरोपी जमिनानुसार त्यांच्या प्रतिमा संपवलंय, ज्यांनी आमच्या भजनीला तिच्या कपाळावरती पोहोचत असलंय, ज्यांनी आमच्या कायम तोडण्याचं चित्र ओढून नेलंय, ज्यांनी सगळं गाव पोरकं केलंय, ज्यांनी सगळं लेकरं वगैरे पाडलं, त्या लोकांना त्या आरोपींना आपल्याला शिक्षा द्यायची. तुम्ही आतापर्यंत माझं वेगळं स्टेटमेंट बघितलं असं नसेल की मुलांना तुमच्या भाषेत अतिशय भाषेत आपल्याला जो न्याय दिलाय, आपल्याला जो न्याय घ्यायचा अधिकार दिलाय, जे संविधान पद्धतीनं जायचं आपल्याला शिकवलं त्याच न्यायाने जायचं. तरी आपण आपली जी दिली परंतु आपण कोणाला त्रास नाही देणार या आरोपींशिवाय. आणि एकही आरोपी सुटणार नाही, एकही आरोपीला शिक्षा भेटल्याशिवाय राहणार नाही हे मात्र मी तुम्हाला सांगतो. तुम्ही गाववाले ज्या पद्धतीनं आज ज्ञानेश्वरीताईच्या पाठीमागे उभा राहिला तसं मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीला शब्द देतो. सतीश माझ्याकडे आले होते, आमची चर्चा झाली 4 तास सगळ्या गोष्टीची. तर बघा इथल्या मातीला कोणी बदनाम करत नाही. इथल्या मातीला बदनाम करणारे आता थोड्या वेळापूर्वी इथल्या लोकप्रतिनिधी निधीच्या बद्दल मी बोलले. परंतु एक सांगतो तुम्हाला मी, माझा 15 वर्षापासून सरपंच होता, परंतु मी जर काही खोटे बंदी केले असते, लबाडे केले असते, चोरे केले असते तर त्याला कारणीभूत कोण होतं? माझा भाऊ होता. परंतु मी तसं नाही केलं. माझी पण तेवढी जिम्मेदारी असते की माझ्या भावानं जे गावचा सरपंच आहे त्याच्या पाठीमागं आपलं पण नाव चांगलं असावं, आपण पण त्यांना साथी द्यावं. तर आपली जे लोकप्रतिनिधी आहेत ते जर हात वर करत असतील की आम्ही त्यांना तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. परंतु हे फक्त तुमच्याच म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, तुमच्या जीवावरच म्हणून सगळं केलं हे तुम्हाला मान्य करावं लागेल. सांगा आता मी कारण का तुम्हाला जसं चुकीचं करता आलं, एवढं खून करता आले, शासन करता आलं सगळ्या गोष्टीचं, तसं तुम्हाला चांगल्या गोष्टी पण करता आल्या असत्या आणि या मातीला सुधारता आला असतं. तर या निमित्तानं आम्ही एवढा शब्द देतो की माझा भाऊ संतोषांना देशमुख तुम्ही बघितलंय. आज मला बरेचसे लोक म्हणतात की आता काय चाललंय आपल्या केस वगैरे. मला एका गोष्टीचं गौरव आहे तर माझे गावकरी 27 पहिल्या दिवशी 7 ते 11, 7 ते 1 आणि दुसऱ्या दिवशी 9 ते 10:30 असं 27 तासाचं आंदोलन. कोणाला म्हणजे आजारी होता महिला किंवा म्हातारे लोक होते त्या लोकांनी सांगितलं तरुण पोरांना की तुम्ही घरी जा, आम्हाला उठायचं नाही, आमच्या गाडीनं अंगावर गाड्या घालू द्या, आम्हाला मारू द्या, पण आमच्या माणसाला आम्ही नाही घेत त्याशिवाय राहणार नाही. तसं आता यानंतर आपल्याला ह्याच पद्धतीनं आणि ह्या आपल्याला न्याय घ्यायचाच आहे. आरोपी सगळ्यांना माहिती आहेत. बाळाचा जॉब देखील आलेला आहे, त्याच्या पद्धतीने जरी तपास केला तरी सगळं सापडतं ते सगळं. कारण का त्यांना ज्यावेळेस कळलं की हे चुकीचं करतायत त्यावेळेस ते साईड बाईमध्ये आणि त्याच्यानंतर ते आपल्या भूमिकेत आले. सगळे पीडित आहेत. आपण मानसिक राज्य परिस्थिती आहे, व्यक्ती नाही त्यांना, माझं घर नाहीये, आमचं दुःख हे तुमच्या घर घेतलं होतं नाही म्हणून तुम्ही सगळं घर पावसात तिथं बसलाय, मी देखील इथं बसणार आहे जोपर्यंत आपल्याला ट्रस्ट आश्वासन घेत नाही. आणि माझ्या भावाच्या लढ्यात 3 दिवस नव्हतं पण ज्ञानेश्वर परिषदेत आलोय. ज्या वेळेस त्यांना मारतील किंवा ज्या वेळेस मला वाटेल की आपल्या बाजूला आपली गरज आहे त्या वेळेस आम्ही शोधत असणार. असं जावं की त्या 3 महिन्यामध्ये चार्जशीट दाखल झालं, सगळे आरोपीमध्ये घातले आणि ते बाहेर येणार असं म्हणत होते. तर बाहेर आले तरी सगळ्यांना माहिती की परिस्थिती काय आहे आणि येणार इतकं नाही तुम्ही बोलून जातात नोकरी बघत राहा. तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की हे काय होणार आहे, हे अटक होणार का नाही, असं विवाद लोक काय करतात, हे काय करताय.
शेतात 23 वर्षापासून माझं शेत कष्ट ते मी बोलायला आम्ही खातो ते इतिहास आहे तुम्ही या तिकडे बघायला. आणि हे लोक माझ्या प्रकरणाला भावाच्या प्रकरणाला जातीच म्हणत होते. मी मागच्या 10 वर्षापूर्वी ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये मुक्कामाला येऊन राहायचो. धर्मपुरी हळमला येळमला पट्टी वडगावला सगळे माझे मित्र कंपनी होते. त्या लोकांनी जातीत आणायचा प्रयत्न केला. जाती भांडण प्रयत्न केला पण मला कुठंच भेटला नाही. म्हणून मी हात जोडून रिकामे झाले की आम्ही नाही. परंतु जर सगळी घटनाने घडल्या सगळ्या वाईट गोष्टी घडल्या त्याला कारण हे आणि लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे खाली चाललंच आहे. जसं म्हणून आम्ही सिद्ध झालो गावकऱ्यांनी गावकऱ्यांनी सिद्ध केलं की आमचा तो लोकप्रतिनिधी होता एक इमानदार माणूस होता. तसं तुमचं काम होतं. तुम्ही इव्हेंट करते जर आलात तर चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला त्या गोष्टीसाठी लोकांनी दिलेलं नसतं. तर मी जास्त माझं वाढत चाललेलं जे बोलण्याचे बंद करतो कारण का आजच मी एवढ्या जास्त प्रमाणात बोललो असेल. त्याच्यानंतर सगळ्यांमध्ये मला सांगतो सगळ्यांनी ज्ञानेश्वरीताई देशमुख कुटुंबाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायचं. आपण हे सगळं राष्ट्रपती आपण शांत बसणार आहोत हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. धन्यवाद.